मित्रांनो, बिग बॉस मराठी 6चा दुसरा एपिसोड सुरू होताच बिग बॉसनं सर्व घरच्यांना खूप मोठा धक्का दिला आहे. नेमकं असं झालंय, की मित्रांनो बिग बॉसचा त्या प्रोमोमध्ये दाखवतंय आपल्याला, की सगळं घर जे आहे ना इकडं-तिकडं फेकून बिग बॉसनं 5 मिनिटाचा वेळ दिलता. तर त्याच प्रोमोच्या हिसाबानं असंच झालेलं आहे, की बिग बॉसनं सांगले, की ज्या कंटेस्टंटनं शॉर्टकट मार्ग घेतला होता त्यांना बसून राहायचं आहे आणि ज्या कंटेस्टंटनं जे मेहनतीचा मार्ग घेतला होता त्या कंटेस्टंटला ते घर सगळं आहे ना, सर्व एरिया आहे ना 5-5 मिनिटामध्ये आणि बेडरूम 6 मिनिटामध्ये जे नाही का सगळं वापस पहिल्याच्या सारखं करायचं आहे. तर मित्रांनो इथं जे शॉर्टकट निवडले होते त्यांना हे या टास्कचं संचालक बनायचं आहे. आणि मित्रांनो मोठा ट्विस्ट असा आहे, की त्यांनी जर हा टास्क जर नीट केला नाही आणि फेल झाले आणि 5 ते आणि 6 मिनिटामध्ये ते टास्क पूर्ण केला नाही, तर बिग बॉस या वीकमध्ये गोल्डन कार्ड या कंटेस्टंटला देणार नाहीत आणि त्यांनी ते गोल्डन कार्ड गमावून टाकेल. ते गोल्डन राशन कार्ड होतं ना, ज्यामुळे गोल्डन कार्डमध्ये आपल्याला 100% राशन, सिल्व्हर कार्डमध्ये आपल्याला 50% राशन आणि ब्राउन कार्डमध्ये आपल्याला 25% राशन देणार होते. तर इथं आपल्याला मित्रांनो हे दाखवण्यात आले, की गोल्डन कार्ड हे गमावून टाकणार आहेत, हे जर टास्क कंप्लीट झाला नाही. आता फक्त बघायचं हे आहे, की काय होईल पुढं. वेल मित्रांनो, तुम्हाला याबाबत काय वाटते? कमेंटमध्ये तुमची राय नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत बाय बाय.